की ज्या पद्धतीने ते दोघांनी रिसर्च उभं केलंय, जो रिसर्च आम्ही मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये करतो त्याच्यापेक्षा जास्त ग्राउंड रूट लेवलला जाऊन ते रिसर्च करतात आणि कम्प्लीट सेवाभावी वृत्तीने ह्या इथल्या लोकांचं मार्गदर्शन करतात. त्यांना लागेल ती औषधं, ट्रीटमेंट, सर्जरीज, जो थोडा हातभार आपणही लावावं असं मला तेव्हा वाटलं. इथले सगळे नर्सेस म्हणा किंवा वॉर्डमध्ये काम करणारी माणसं, थिएटरमध्ये काम करणारी माणसं ज्या पद्धतीने आणि ज्या सेवाभावी दृष्टीने इथे काम करतात, इट्स लाईक अ फॅमिली. म्हणजे आम्हाला असं वाटत नाही की आम्ही कुठेतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन काम करतो, असं वाटतं आपण आपल्या घरी आलो. या इथे मला असं वाटतं आय केम बॅक टू दॅट. म्हणजे मला माझं कारुण्य परत मिळालं की ज्या कारणासाठी मी डॉक्टर बनले ते कारण इथे मला परत मिळालं. कारण हा एकच मला वाटतं प्रोफेशन आहे जिथे तुम्ही म्हटलं तर स्वार्थ आणि परमार्थ हे दोन्ही ठेवू शकतो. मी बहुतेक एक 4-5 वर्ष गडचिरोलीच्या सर्चच्या कॅम्पमध्ये येते आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं असा एक्सपिरियन्स आहे. आणि जे काही मी इथे पाहिलं, राणीताई आणि अभय सर, ह्या लोकांकडून खूप इन्स्पिरेशन घेण्यासारखं आहे. आणि आनंद त्याच्यामध्ये खूपच भर घालून मोटिवेशन म्हटलं तर डॉक्टर शेखर भोजराज हे आमचे कलिग आणि स्नेही आहेत आणि ते इथे खूप छान काम करतात. तर असंच गप्पांमध्ये ते म्हणाले की तिथे गायनेकॉलॉजिस्टची गरज आहे आणि खूप तिथे ट्रायबल्स आहेत. खूप सुंदर जागा आहे तिथे, ध्येय बाळगून काम करणाऱ्या अभय आणि राणी बंग आहेत. तर तिथे अशा लोकांची गरज आहे जे सर्व्हिसेस देतील. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की एक दिवस फक्त बघायला येईल. मी एक फेरी मारली आणि मंत्रमुग्ध झाले खरंच की ज्या पद्धतीने ते दोघांनी रिसर्च उभं केलंय, जो रिसर्च आम्ही मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये करतो त्याच्यापेक्षा जास्त ग्राउंड रूट लेवलला जाऊन ते रिसर्च करतात आणि कम्प्लीट सेवाभावी वृत्तीने ह्या इथल्या लोकांचं मार्गदर्शन करतात. त्यांना लागेल ती औषधं, ट्रीटमेंट, सर्जरीज, जो थोडा हातभार आपणही लावावं असं मला तेव्हा वाटलं आणि म्हणून मी यायला सुरू केलं. हा कॅम्प फारच सुंदर झाला इथे आणि एक वेगवेगळं शिकायला सुद्धा मिळतं. म्हणजे मला नेहमी वाटतं आपण एखाद्या नवीन जागी जाऊन ऑपरेशन्स करतो तेव्हा त्या जागेची काही वैशिष्ट्य असतात, इथल्या लोकांची काही वैशिष्ट्य असतात, त्याप्रमाणे आमची सर्जरी आम्हाला बदलावी लागते. आणि हा एक एक्सपिरियन्स आहे. इथली लोक विनामूल्य सगळे औषधं करून घेतात आणि ज्या पद्धतीने इथले सगळे नर्सेस म्हणा किंवा वॉर्डमध्ये काम करणारी माणसं, थिएटरमध्ये काम करणारी माणसं ज्या पद्धतीने आणि ज्या सेवाभावी दृष्टीने इथे काम करतात, इट्स लाईक अ फॅमिली. म्हणजे आम्हाला असं वाटत नाही की आम्ही कुठेतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन काम करतोय, असं वाटतं आपण आपल्या घरी आलो. आणि अशा परिस्थितीत काम करायला म्हणजे या एवढ्या सगळ्या सर्जरीज करताना दमल्यासारखं वाटत, कारण ही जागा इतकी सुंदर आहे. नेचरच्या मध्ये बसून एवढी झाडी आहे आजूबाजूला, इतकं सुंदर आणि एकदम बेसिक आयुष्य आहे. म्हणजे जसं आपल्याला ऍक्च्युली देवाने बनवलं आणि जसं आपण राहायला हवं तसं राहायला मिळतं. सर्जरीज अशा ठिकाणी करायला मिळतात. म्हणजे तुम्हाला मोठ्या हॉस्पिटल्सची गरज नाही. जे इन्स्ट्रुमेंट जे काही लागतं ते सगळं काही आहे आणि त्याच्याबरोबर एक फॅमिली म्हणून काम करणारी माणसं आहे. सो हा एक्सपिरियन्स खूप छान आहे. दुसरी गोष्ट, इथल्या पेशंटचा रेजिस्टन्स पॉवर खूपच चांगला आहे. म्हणजे दॅट टेक्स अस बॅक टू द बेसिक्स की तुम्ही नॅचरली ज्या तुम्हाला उपलब्ध आहे त्याचं सेवन करून भरपूर अंगाने काम करून, म्हणजे युअर बॉडी हॅज टू वर्क. आपण शहरात जे बसून राहतो एक त्याच्यापेक्षा ही माणसं इथे खूप कष्ट करतात आणि त्याच्यामुळे त्यांचे जे मसल्स डेव्हलप असतात. सो जरी काही त्रास झाला, ऑपरेशनची गरज लागली तरी त्यातनं रिकव्हरी खूप छान होते, ऑपरेशन्स खूप छान होतात, अँटीबायोटिक्सची गरज फार लागत नाही. सो आय थिंक दिस इज अ सम टोटल ऑफ एव्हरीथिंग टुगेदर. जे काही इथे अन्न मिळतं तेच खाल्लं जातं, कष्टाविना इथे काहीच कोणी करत नाही. आणि त्यामुळे जसं आपण आधी आयुष्य जगायला हवं होतं आणि जे आता थोडंसं वाहवत गेलंय, तिथून बॅक टू बेसिक आल्यासारखं इथे वाटतं. आणि पुन्हा नव्या जोमाने आपण आपले आयुष्य बदलावं किंवा आपण आपली रोजची दिनचर्या बदलावी असं खूप वाटतं. तरुण डॉक्टर्सना म्हणजे मी माझ्या तारुण्याकडे परत जाते आणि तुम्हाला सांगते की जेव्हा आम्ही मेडिसिन जॉईन केलं त्यावेळेला आम्हाला एक फॉर्म दिला गेला होता की बाकी सगळे पण बरेचसे प्रश्न असतात पण तुम्ही त्याच्यामध्ये मेन हे होतं की तुम्ही का जॉईन केलं, तुम्हाला का डॉक्टर व्हायचे.
आणि त्यावेळेला तुम्ही बघितलं तर 99 लोकांना 100तल्या असं म्हणायचं असतं की आम्ही म्हणजे हे संस्कार आहेत आपले आधीचे, जसं तुम्ही वाढता किंवा तू मोठी होऊन कोण होणार तर मी डॉक्टर होणार. का होणार तर मला लोकांची दुःख बरी करायची आहेत, लोकांना मदत करायची आहे. हे सगळं त्यावेळेला ते ध्येय मनात बाळगून आपण डॉक्टर होतो. आणि हळूहळू जसं जसं आपण आयुष्य जगत जातो बऱ्याचशा गोष्टींमुळे ज्या नाईलाज असतात कधी कधी, म्हणजे प्रॅक्टिकल व्हावं लागतं, वास्तविकता बघायला लागते. कधी कधी यू हॅव टू मेक टू एंड्स मीट. तर ही ध्येय थोडी थोडी डायल्यूट होत जातात. आणि आधीचं जे होतं ज्या कारणासाठी तुम्ही डॉक्टर बनलात ते कुठेतरी डायल्यूट होऊन त्याला फाटे फुटलेले असतात. या इथे मला असं वाटतं आय केम बॅक टू दॅट. म्हणजे मला माझं तारुण्य परत मिळालं की ज्या कारणासाठी मी डॉक्टर बनले ते कारण इथे मला परत मिळालं. आणि तसंच मी बाकीच्या ठिकाणी जिथे कोविडमध्ये काम केलं, खूपशा यंग लोकांसोबत काम केलं आणि जी इथे सुद्धा करतो, तर त्यांचं जे एनर्जी आहे, त्यांची जे पुढे बघण्याची, कारण आपलं हळूहळू ब्लंट झालेलं असतं, तर त्यांची जी वृत्ती आहे आणि जे बिनधास्त सगळं करण्याची प्रवृत्ती आहे की बाबा आपण हे करूया, ह्यानी हा माणूस चांगला होईल किंवा आपण हे करून पाहूया, आणि ही सगळी जी कारणं आहेत ना ही त्या एका ध्येयावरती आहेत की समोरचा माणूस बरा झाला पाहिजे. आणि तो बरा होताना त्याला थोडीशी मनाने पण एक समजूतदारपणा किंवा आपण एका पेशंटशी डायलॉग साधतो हे सगळं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या जर सगळ्या बाजूनी एका पेशंटचा भरोसा केला, कारण हा एकच मला वाटतं प्रोफेशन आहे जिथे तुम्ही म्हटलं तर स्वार्थ आणि परमार्थ हे दोन्ही ठेवू शकतो. म्हणजे आपल्या स्वार्थासाठी आपण करतोच आहोत, पण परमार्थ आपोआप होऊन जातो. कुठल्या प्रोफेशनमध्ये तुम्हाला रोज एवढी माणसं भेटतात आणि रोज एवढ्या माणसांच्या स्टोरीमधला तुम्ही एक हिस्सा बनता, जेव्हा तो माणूस सगळ्यात दुःखात जात असतो. कारण डॉक्टरकडे कोणी मजा मागणी येत नाही, या काहीतरी त्रास आहे आणि काहीतरी नाईलाज आहे म्हणून माणूस हॉस्पिटलमध्ये. अशा वेळेला जर तुम्ही त्याचा हात धरून त्याला 2 शब्द सांगू शकला तर मला असं वाटतं की ह्याच्या पलीकडे आणखीन खुशी किंवा आपला धर्म निभावल्याचं जे समाधान असतं. त्यामुळे रोज रात्री मला असं वाटतं की मी एक हे म्हणा एक सॅक फुल ऑफ ब्लेसिंग जसं म्हणतो आपण, एक पुंजी घेऊन मी घरी जाते आणि मस्त झोपते. आणि रोज सकाळी पुन्हा उठून मी अरे आज आणखीन नवीन लोक भेटणार, अजून कोणाला तरी आपण मदतीचा हात देऊ शकतो. ही जी वृत्ती आहे आणि हे जे मिळतं ना हे पुण्यच आहे ना, आणि हे आपल्याला रोज आपल्या कामामध्येच करायला मिळतं. त्यामुळे हे जर प्रोफेशन तुम्ही चूज केलंय आणि अशा ठिकाणी जर तुम्हाला काम करायला मिळतं तर ते बिलकुल डायल्यूट होणार नाही. आणि ज्याच्यासाठी तुम्ही केलं हे जर आपण पुन्हा केलं ना तर आपण पहिल्यासारखं होऊ. आधी ज्यासाठी आपण डॉक्टर बनलो, ज्यासाठी हे प्रोफेशन झालं, तिथे परत जाण्याचा मार्ग हा एक आहे.